नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याला दुसरा नवीन एक मोठा व्हिडिओ टाकायचं, त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवते. आज भरपूर उष्णता आहे, त्याच्यामुळं आम्हाला पक्ष्याला जागा पण वाढवायची होती. आणि जास्त ऊन असल्यामुळं आम्ही थोडा टाईम देऊन 5 वाजता जागा वाढवणार होतो. पक्षी आज आपल्या पक्ष्याला 13 दिवस झाले येऊन. किती छान पक्षी झाला आपला आज. तुम्हाला दाखवते आमच्या पक्षासाठी आम्ही काय सोय केली ती. असल्या उष्णतेत आम्हाला घरी लाईट नाही, त्याच्यामुळे आम्ही खूप गरमीत बसलो होतो. पण आपल्या पक्षाला विनोदरवर फॅन लावलेले येते. कशी फॅन लावले तर अशी फॅन लावल्यावर पक्षाला खूप भारी वाटते. फॅन समोर अशी गाळ्याला मस्त बसतात, खातात, त्यांना बरं वाटते. त्याच्यामुळे ती किती छान बसली ते. छान हवा लागते. 2 फॅन लावले तर अजून कूलर पण आहेत घरी 2. ते कूलर आणायचे तर, पण आता सध्या लाईट नाही म्हणून नवीन मीटरवर 2 फॅन लावू. नंतर थोडे कूलर पण आणून लावू. 2 कूलर पण येते. आणि आज पक्षी 13 दिवसाचा पक्षी झालेला आहे आपला. किती छान पक्षी झालेला आहे पक्षी. आता 13 दिवसाचं झाल्यामुळं त्यांचं वजन पण छान आहे. आणि खायला जास्त उन्हाचं पक्षी खात नाही, जास्त पाणीच पितोय. वजन ते चांगलं आहे, पण जास्त उष्णता असल्यामुळं भरपूर त्यांना असं कसं तरी होतं शेडमध्ये. पण आम्ही त्याच्यामुळं फॅन लावले तर फॅन वगैरे वरून स्प्रिंकलर चालू असतं, ते पण गार करतं. छान वाटतं गार, घरी बसं वाटत नाही म्हणून आम्ही सगळे शेडमध्ये आलेले आहे. पूर्ण पक्षी असं बसलेला आहे. आज जागा वाढायची होती तिकडे आवली, आणि मुलांनी भांडे पण जागा पण वाढवून घेतलेली आहे. फक्त पक्षी पलीकडे सोडायचं आहे, पण ते सोडला नाही अजून, कारण की जास्त ऊन कमी झाल्यावर सोडला ना म्हणजे त्यांची धावपळ होणार नाही. धावपळ झाल्यावर त्यांना उन्हाचा जास्त त्रास होतो. ते तिकडं अशी भांडे पण खाली सोडून घेतलेले इथं. आवली भांडे सोडून त्यांना खाद्य वगैरे टाकून घेतले, पाणी वगैरे काढून घेतले ह्या भांड्यातले. खूप छान जागा वाढून घेतली. फक्त आता पक्षी सोडायचं राहिलेलं आहे. मुलं नाव तिकडं त्या दुसऱ्या खाद्याच्या स्टँडवर बसलेले इथं, कारण वातावरण इथं गार आहे घरच्यापेक्षा जास्त. बाहेर खूप ऊन पडलेलं आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला असं कसं तरी वाटतं तिकडं. आम्ही सगळे इथं येतो. आणि इकडल्या साईडने आम्ही असं नेट बांधून घेतलेलं आहे, पक्ष्यांना ऊन नको लागायला म्हणून नेट बांधलेलं आहे. तुम्हाला हे नेट दिसतंय का नाही काय माहिती, उन्हाने जास्त चमकतंय. असं नेट बांधलेलं आहे इकडनं. आणि तिकडं झाडं पण लावलेले आहेत आपल्या आंब्याचे त्याचे, पण ते अजून बारीक येतं. पुढल्या वर्षी ती झाडं पण मोठाले होतील, म्हणजे आपल्या पक्षाला जास्त ऊन नाही लागणार. जास्त वातावरण आता जास्त गरमीचं असल्यामुळं ना खूप त्रास होतोय पक्षाला. पण कूलर फॅन असल्यामुळं पक्षीना इतका फ्रेश राहतोय ना, जास्त म्हणजे त्यांना त्रास नाही होत. आपण त्यांची काळजी घेतली तर म्हणजे आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळतो. आपण नुसतं करायचं म्हणून करायचं असं नाही, काहीतरी केलं तर त्यात चांगलं लक्ष दिलं तर चांगला प्रॉफिट असतं, नाहीतर काहीच उपयोग नाही. जास्त काळजी घेतली तर जास्त नफा भेटतो. नाहीतर करायचं नोकस त्यांना करून ठेवायचं, उन्हाचं लक्ष नाही द्यायचं, त्यात काही मजा नाही. त्याच्यामुळं आपल्यापेक्षा त्यांची जास्त काळजी घेतली तर आपल्याला त्यांच्यापासून काहीतरी फायदा होतो. प्रत्येक गोष्टीत माणूस फायद्यासाठीच करतो, कारण आपण केलं तर त्यांची काळजी घेतली तर आपल्याला त्यातून काहीतरी उठतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्यायचा प्रयत्न करायचा. आम्ही दुपारी पण पाण्याची भांडी येते ही पूर्ण स्वच्छ करून घेतो. सकाळी पण स्वच्छ करून घेतो, संध्याकाळी पण 3 टाईम पाण्याची भांडी स्वच्छ करतो. आणि जी आपली छोटाली भांडी होती ती आम्ही आता सकाळी काढून टाकलेलं. आज 13 दिवस झालं पक्षाला, त्याच्यामुळे ती छोटाली पूर्ण भांडी काढून घेतली पाण्याची. फक्त खाद्याचे बारीक भांडे जे आहेत ते ठेवले. आणि मोठाली भांडी 2 टाईम 3 टाईम स्वच्छ करतो आम्ही. दुपारी फक्त पाणी बदलतो, सकाळी संध्याकाळी धुवून घेतो. म्हणजे कसं जास्त घाण झाल्यावर त्यांना पण घाण असं म्हणजे वातावरण चांगलं असलं तर म्हणजे आपल्याला पण पुढं चांगलं असलं तर बसू खाऊ वाटतं ना, तसं असतं त्यांचं पण. तितकं स्वच्छ ठेवू तितकं त्यांना पण चांगलं वाटतं. त्याच्यामुळं अशी जास्त काळजी घेतली म्हणजे जास्त पक्षी फ्रेश राहतो. केलं तर काही केलं तर मनापासून करायचं, नाहीतर मग ते नाही केलेलं बरं. आपल्याला पण काहीतरी केल्यावर जर भेटलं तर बरं वाटतं. कसा पक्षी किती फ्रेश आहे. फॅन लावलेला आहे तर फॅनच्या हवेला खूप छान वाटते त्यांना. असा मस्त खेळतोय खातोय. तरी बी जास्त ऊन आहे. आता परत पत्र्यावर पाणी मारलं की परत गार वातावरण होईल.
जास्तीत जास्त. आणि आमचे व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. कारण आम्हाला तुम्ही सपोर्ट केला तरच आम्हाला दुसरे व्हिडिओ पाठवतात. कारण की आपले व्हिडिओ कोणतरी पाहते, आपले व्हिडिओ पाहून कोणास तरी फायदा होतो हे आम्हाला बरं वाटतं. त्यामुळं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. इथून पुढं जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.